ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपला विषय आहे संगतीचा प्रभाव। संगतीचा प्रभाव जीवनामध्ये संगत अतिशय महत्त्वाची आहे। नेहमी आपण लोकांचा संग करत असतो, पण संगत करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे। आपण अशाच लोकांचा संग केला पाहिजे की ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं। जे व्यक्ती जे जी लोक स्वामीजींच्या संपर्कामध्ये आली, विवेकांच्या संपर्कामध्ये आली, बघा त्यांची जीवनं पूर्णपणे बदलून गेली। भगवान श्री रामकृष्णांच्या संपर्कात आली, त्यांची जीवनं संपूर्णपणे बदलून गेली। म्हणजे आपण संग कुणाचा करतो। आपल्याला नेहमी का सांगितलं जातं की सत्संग करा, सत्संग करा, साधुसंग करा? कारण ह्या संगतीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो। तेव्हा आपण कुणाची संगत करतो हे आपल्याला बघायचं आहे। जो दुर्बल आहे, व्यसनी आहे, अशा लोकांची जर आपण संगत केली तर नक्कीच आपणही त्यांच्याप्रमाणे होणार। म्हणून आपण मित्र निवडताना किंवा इतर लोक निवडताना पहिले पारखून घेतलं पाहिजे की या व्यक्तीचा संग केल्यामुळे आपल्यावर याचे काय परिणाम होणार आहे। जर आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळत असेल तर अवश्य संग केला पाहिजे। पण जो व्यक्ती दुर्गुणी आहे आणि त्याच्यामध्ये काहीच चांगलं नाही, अशा व्यक्तीची संगत जर आपण करत असू तर आपला विनाश झाल्याशिवाय राहणार नाही। आता हीच गोष्ट स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात। ती गोष्ट अशी आहे, एका जंगलामध्ये एक सिंहीण होती। आता ती सिंहीण गरोदर होती, तर ती भक्ष्यासाठी फिरत होती, शिकारीसाठी फिरत होती। तिला दिसलं, एका टेकडीवर होती, तिला दिसलं की खाली मेंढ्याच्या कळप जात आहे। आता मेंढ्याच्या कळप जात आहे, तिला वाटलं की आता आपल्याला चांगली शिकार मिळाली। म्हणून त्या सिंहिणीनं त्या मेंढ्याच्या कळपावर झडप घेतली, छलांग मारली आणि छलांग मारल्यानंतर ती सिंहीण खाली पडली, त्या टेकडीवरून खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तिने एका छाव्याला जन्म दिला। तो छावा छोटासा होता, नुसताच जन्मलेला होता आणि ती सिंहीण मरण पावली। आता बघा, त्या छाव्याला जन्म दिला आणि ती गेली। आता तो छावा बिचारा अनाथ, कुणीही नाही, नुसता पडलेला आहे। तेव्हा धनगर जेव्हा आपल्या मेंढ्या घेऊन जात होता, त्यांनी बघितलं एक सिंहीण आणि एक छावा पडलेला आहे। ती सिंहीण तर मेलेली होती। त्यानं त्या छाव्याला घेतलं, घरी घेऊन गेला, त्याला दूध पाजलं, त्याला थोडं मोठं केलं आणि मग तो त्या छाव्याला आपल्या मेंढ्यांसोबत चरायला घेऊन जाऊ लागला। आता कुराणामध्ये घेऊन गेला। त्या कुरणामध्ये तो छावा बकऱ्यांसोबत राहायचा, मेंढ्यासोबत राहायचा, गवत खायचा, कारण त्याला दुसरं काही माहीतच नव्हतं। तो छावा कधी सिंहासोबत राहिलेलाच नव्हता। तो छावा मेंढ्यासोबतच मोठा झाला, गवत खाऊनच मोठा झाला। त्यामुळे त्या मेंढ्याप्रमाणेच तो वागू लागला। आता इथे बघा, तो आहे एक सिंह, पण काय झालं, जन्मापासून तो संग करतो आहे मेंढ्यांचा। त्या मेंढ्याच्या संगतीमध्येच तो मोठा झालेला आहे। त्यामुळे स्वाभाविकच आहे त्याची वागणूकसुद्धा मेंढीसारखीच होती। ब्याब्या करायचं, गवत खायचं आणि घाबरायचं।
आता अशा प्रकारे अनेक दिवस गेले आणि तो छावा मोठा झाला, एकदम मोठा सिंह झाला. आता एक दिवस जंगलामधला दुसरा सिंह, त्याला पण शिकार करायची होती, त्यानं ह्या मेंढ्यांचा कळप बघितला आणि या मेंढ्यांच्या कळपामध्ये त्याला आढळून आलं की एक आपल्यासारखा सिंह आहे, मोठा आहे, धडधाकट आहे. त्यानं विचार केला की अरे मेंढ्याच्या कळपामध्ये हा सिंह आलाच कसा. तेव्हा एक दिवस त्याला वाटलं की आपण याला पकडलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की अरे बाबा तू मेंढी नाही, तू मेंढ्यांसोबत राहून राहून स्वतःला मेंढी समजतो, पण तू मेंढी नाही, तू सिंह आहे. हे त्या सिंहाला पटवून द्यायचं होतं. म्हणून त्यांनी पाळत राखली आणि एक दिवस त्या सिंहावर त्याने छलांग मारली आणि त्याला पकडलं. तो सिंह पळू लागला, ब्या ब्या करू लागला, पण ह्या सिंहानं त्याला पकडलं आणि म्हणाला, अरे तू घाबरतोस का, तू असा ब्या ब्या करतोस का. नाही हो, मला सोडून द्या, मला सोडून द्या, मी एक मेंढी आहे, माझी आई घरी वाट बघत असेल, मी मेंढी आहे, मला जाऊ द्या. तो खूप काकुळत करायला लागला की मी मेंढीच आहे. अरे तू सिंह आहे. नाही नाही नाही, मी सिंह वगैरे काही नाही, मला सोडून द्या, मला मारू नका, माझं रक्षण करा. आणि तो ओरडायला लागला. तेव्हा हा जो जंगलातला सिंह होता त्याने त्याला चांगलं पकडलं, त्याची मान पकडली आणि म्हणे चल माझ्यासोबत. त्याला घेऊन गेला कुठे, तलावाजवळ, आणि तलावाजवळ त्याला उभं केलं. म्हणे बघ, पाण्यामध्ये बघ, माझं प्रतिबिंब बघ आणि तुझं प्रतिबिंब बघ. आता हा जो गवत खाऊ सिंह होता, आता गवत खाऊ सिंह पाण्यात बघतो तर त्याचा चेहरा पण सिंहासारखाच आहे. त्याला विश्वासच बसेना. तुम्हाला माझा चेहरा पण तुमच्यासारखाच दिसतो आहे. अरे दिसतो आहे नाही, तू सिंहच आहे, तू विसरला होता. त्याच्या तोंडामध्ये मांस कोंबलं, त्याला त्या मांसाची चटक लागली, चव लागली. आणि मग त्याला म्हणाले की अरे हे तू ब्याब्या करणं सोडून दे, तू हे काय ब्याब्या करतो आणि गवत खातो. काही गवत काही तुझा आहार नाही, तुझा आहार मांसाहार आहे. आणि ब्याब्या करणं सोडून दे आणि आता माझ्यासारखी गर्जना कर. आता सिंहानं एक खूप मोठी गर्जना केली आणि हा जो गवत खाऊ सिंह होता हा गर्जना करण्याचा प्रयत्न करू लागला, पण याच्या तोंडून ब्याब्याच यायचं. अरे हे काय पुन्हा पुन्हा तू ब्याब्याच म्हणतो, हे ब्याब्या करणं सोडून दे, बघ कसा मी गर्जना करतो. मग हळूहळू त्याला गर्जना करणं येऊ लागलं. सुरुवातीला हळूहळू करू लागला आणि शेवटी त्यानं जोरात गर्जना केली. आता जोरात गर्जना केली, मांसाहार करू लागला. तेव्हा तो सिंह म्हणतो की आता तू त्या मेंढ्यासोबत जाऊ नको, मेंढ्यासोबत राहून राहूनच तुझी अवस्था झालेली आहे. तू मेंढी नाहीच, तू सिंहच आहे, सिंहच होता, पण स्वतःच्या स्वरूपाला विसरून गेला होता, म्हणून तो स्वतःला मेंढी समजत होता. ही गोष्ट सांगितल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणतात की बघा, आपली सगळ्यांची अवस्था हीच आहे. आपण आत्माच आहो, आपण सर्व शक्तिमान आहो, आपल्यामध्ये सगळं काही करण्याचं सामर्थ्य आहे. आता हे आपलं खरं स्वरूप आहे. आता हे आपलं खरं स्वरूप आपण विसरलो. ह्या जगामध्ये शरीर धारण केल्यानंतर आपण ह्या सगळ्या लोकांचा संग करतो आणि हे जग कसं आहे, मायेचं जग आहे, अज्ञानानं भरलेलं आहे. आणि अज्ञानामध्ये राहून राहून आपण स्वतःला आता हे शरीरच समजू लागलो की मी शरीर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी प्रोफेसर आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे. आता हे काय आहे, हे सगळं काही खरं नाही आहे.
हा भ्रम आहे. ह्या सगळ्या गोष्टी शरीराशी संबंधित आहे. हा माझा आहे, हा परका आहे, हे सगळं शरीराशी संबंधित आहे. आता आपण शरीर नाहीच, आपण सर्वशक्तिमान आत्मा आहोत. आता आपण सर्वशक्तिमान आत्मा आहोत हे आपलं खरं स्वरूप आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी, रामकृष्णांनी, आपल्या संतांनी, ऋषींनी हे स्वतःचं स्वरूप जाणून घेतलं. आणि जाणून घेतल्यानंतर त्यांना आपली कीव येऊ लागली की अरे हा आत्मा आहे आणि हा स्वतःला जीव समजतो. याने कशाप्रकारे आपली दुर्गती करून घेतलेली आहे. हा याचा खरा स्वभाव नाही. याच्या जीवनामध्ये दुःखच नाही, याच्या जीवनामध्ये संकट नाही, ताप नाही, दुःख नाही. आणि तरीसुद्धा हा एवढे सगळे दुःख भोगतो आहे. ह्या सगळ्यांचं कारण म्हणजे अज्ञान आहे. ह्या जगामध्ये आल्यानंतर ह्या जगाच्या संगतीमध्ये, ह्या जगातल्या लोकांच्या संगतीमध्ये राहून 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 अनेक जन्म या जगामध्ये यांनी वास केलेला आहे. त्यामुळे ह्या जगाचे संस्कार त्याच्या मनावर दृढ झालेले आहे. तो काही केल्या हे संस्कार सोडून द्यायला तयार नाही. त्याला कितीही सांगितलं, कितीदा जरी सांगितलं की अरे बाबा तू आत्मा आहे. रात्रंदिवस स्वामीजींनी आपल्याला हे सांगितलं. रात्रंदिवस आपले उपनिषद आपल्याला सांगतात. रात्रंदिवस हे संत आपल्याला सांगतात की तुम्ही भ्रमामध्ये आहात, तुम्हाला भ्रम झालेला आहे. तुम्ही आत्माच होता, आजही आत्माच आहात आणि आत्माच राहणार आहात. पण तुम्हाला भ्रम झालेला आहे की तुम्ही शरीर आहे, तुम्ही नामरूप आहे. तुम्ही विसरून गेला की तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही सर्वशक्तिमान आहात. तुमच्यामध्ये सगळी शक्ती आहे, तुमच्यामध्ये आनंद आहे, तुमच्यामध्ये ज्ञान आहे, सगळं काही तुमच्यामध्ये आहे. पण असून उपयोग काय? म्हणून आपल्याला महापुरुषांचा संग करावा लागतो. जे लोक आत्मसाक्षात्कारी आहेत त्या लोकांना जाणीव असते की जीवाचं स्वरूप काय आहे आणि आज जीवाची अवस्था काय झालेली आहे. आपली ही दुर्दशा झालेली आहे. ही दुर्दशा होण्याला कारण काय आहे? कारण काहीही नाही. ह्या जगाचा संग जे अनित्य आहे, जे खोटं आहे, जे जाणारं आहे, याच्या मोहामध्ये पडल्यामुळे, ह्या जगाच्या मोहामध्ये पडल्यामुळे आपण स्वतःचं खरं स्वरूपच विसरून गेलो. आणि एवढं विसरून गेलो की आपल्याला कितीही सांगितलं तरी ते आपल्याला खरं वाटतच नाही. आपल्याला वाटते की ते काही शक्य नाही आहे. आपण कसं काय सर्वशक्तिमान असणार? आता हे सत्य आहे, आपण सर्वशक्तिमान आहोत. आपल्याला आनंद शोधण्याची गरज नाही. सगळा आनंद आपल्यामध्ये आहे, आत्मानंद आहे. सगळा आनंद आपल्यामध्येच आहे, सगळे सुख आपल्यामध्ये आहे, सगळं ज्ञान आपल्यामध्ये आहे. आता हे माहिती नसल्यामुळे आपण या जगाच्या मागे धावतो. ह्या जगामध्ये आनंदाला शोधत असतो, ह्या जगातल्या लोकांसारखा व्यवहार करत असतो. आणि शेवटी ते संस्कार आपले इतके दृढ होतात, एवढे पक्के होतात की काही केल्याही आसक्ती आपण सोडायला तयारच नसतो. आणि जोपर्यंत ही जगाची आसक्ती आहे, जोपर्यंत इंद्रिय विषयांवर आसक्ती आहे, जोपर्यंत या जगामध्ये कुठेतरी आपला रस वाटतो, तोपर्यंत आपण कधीही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. तर हे आपण मनामध्ये ठासून ठेवलं पाहिजे की हे जग अनित्य आहे. ह्या जगाच्या संघामुळे आपण क्षुद्र झालेलो आहोत. आपण क्षुद्र जीव कधीच नव्हतो. जीवो ब्रह्मैव नापरः, हा जीव ब्रह्मच आहे. पण ह्या जीवा क्षुद्र झालेला आहे, स्वतःला जीव समजतो, स्वतःला क्षुद्र समजतो आणि ब्याब्या करतो. आणि ह्या जगामध्ये गवत खातो. म्हणजे काय? कामिनी कांचनाच्या भोगामध्येच तो मस्त आहे. आता हे सगळं जीवाचं स्वरूप आहे. त्याला काम कांचनामध्येच आनंद वाटतो. त्याला हे कळत नाही की याच्या पलीकडे तो आहे. हे शरीर म्हणजे काय? धारण केलेलं एक अनित्य वस्त्र आहे. ते एक दिवस जाणार आहे. आपण मात्र राहणार आहोत.
शरीर गेलं तरी आपण मरत नाही, शरीराचा नाश होणारच. शरीर गेलं तर हा आत्मा दुसरं शरीर धारण करतो, तिसरं शरीर धारण करतो. जोपर्यंत या जगाची आसक्ती आहे, जोपर्यंत मनामध्ये कामना वासना आहे, जोपर्यंत या जगामध्ये आनंद वाटतो, जोपर्यंत या जगाचा मोह आहे, तोपर्यंत आपण या जगावर आसक्त राहणारच. आणि जगावरची आसक्तीच आपल्याला पुन्हा 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 जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये टाकत असते. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, खरं काय आहे आणि खोटं काय आहे, याचा विवेक केला पाहिजे. शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे, महापुरुषांकडून ऐकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. आज आपल्याला ते ज्ञान नाही, कारण आपण अज्ञानी आहोत आणि ते ज्ञान तर अतिशय सूक्ष्म आहे. म्हणून आपल्याला शास्त्राचा आधार घ्यावा लागतो, म्हणून आपल्या गुरुचा आधार घ्यावा लागतो, म्हणून आपल्याला साधना करावी लागते. हे सगळं केल्यानंतर कुठे आपल्याला जाणीव होते की अरे खरंच आहे. सुरुवातीला नरेंद्रनाथ विश्वास ठेवायला तयार नव्हता. नरेंद्र म्हणायचं की हे काय, सगळंच काही ब्रह्म आहे, असं कसं होऊ शकते? हे ताट आहे, ही वाटी आहे, ही चौकट आहे, हे सगळंच काही ब्रह्म आहे, असं कसं होऊ शकते? तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी त्याला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर त्यानं बघितलं की सगळं गायब व्हायला लागलं. त्याचा देहबोध पण गेला आणि तेव्हा नरेंद्राला कळलं की तो आत्माच आहे. आत्तापर्यंत गुरुने कितीही सांगितलं तरी विश्वास बसेना, पण जेव्हा ती अनुभूती आली तेव्हा नरेंद्राला कळले की अरे आपण किती जन्म भ्रमामध्ये काढले, अज्ञानामध्ये काढले, आपण तर आत्मस्वरूपच आहोत. पण मायेचं आवरण आलेलं होतं, ते आवरण ठाकूरांनी दूर केलं आणि नरेंद्रनाथांना स्वतःचं स्वरूप कळलं. हेच कार्य गुरु करत असतो. गुरु आपल्याला आपलं स्वरूप दाखवून देत असतो. त्यासाठी आपण नेहमी चांगलाच संग केला पाहिजे, आध्यात्मिक लोकांचा संग केला पाहिजे. जर आपल्याला आध्यात्मिक अनुभूती पाहिजे असेल तर ह्या जगाचा संग कमीत कमी केला पाहिजे, जेवढा आवश्यक आहे तेवढाच. आणि जास्तीत जास्त संग आपण महापुरुषांचा केला पाहिजे की ज्यामुळे आपलं खरं स्वरूप आपल्याला कळेल आणि आपण ह्या संसाराच्या पलीकडे जाऊ शकू, हा भवसागर पार करू शकू. यासाठीच तर हे सगळं आहे, हे आपल्यासाठी आहे. हे शास्त्र आहे, महापुरुष आहे, ते आपल्याला पुन्हा पुन्हा ह्याच गोष्टी सांगतात. आणि काही जे लोक असतात त्यांना हे पटतं, ते त्याप्रमाणे आचरण करतात आणि शेवटी या मायेचा पिंजरा तोडून त्यामधून बाहेर पडतात. जसा तो गवत खाऊ सिंह, शेवटी त्याला कळलं की तो मेंढी नाहीच, तो सिंहच आहे. सिंहच होता, फक्त स्वतःला विसरल्यामुळे तो स्वतःला मेंढी समजत होता, म्हणून शेवटी तो सिंह झालाच. तसंच आपण ब्रह्मच आहोत. ते ब्रह्म जाणून घेतलं की आपणही ब्रह्मच होऊ. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. हेच आपल्याला स्वामीजींनी या गोष्टीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. याचा आपण मनामध्ये पक्का दृढनिश्चय केला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, त्यानुसार आचरण केलं पाहिजे आणि आपलं खरं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. कारण तेच सत्य आहे, तेच कायम आहे, तेच शाश्वत आहे, तेच राहणार आहे, तेच सनातन आहे. हे जाणून घेऊन आपण सगळ्या दुःखापासून मुक्त झालो पाहिजे. हेच आपल्याला स्वामीजींनी इथे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्.
श्रीरामकृष्णार्पणमस्तु।